नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळे याला जे आहे ते शासनाने आज फाशी देण्याचा निर्णय घेतलाय। त्या अनुषंगाने जे आहे सोलापुरात प्रकरण जे आहे त्यांनी जे आहे ते न्यायालयाचे तसेच शासनाचे जे आहे ते आभार मानले आहेत। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत। काय सांगाल, आज निर्णय झालाय, फाशी देण्यात आली भीमराव कांबळे? खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना नरसापूर इथं घडली। दुर्दैवानं त्यामध्ये आमच्या सोलापुरांची नात होती। खरं तर तुम्हाला माहित आहे की अशी निकाल अनेक वर्षानुवर्ष अशा निकालांमध्ये निकाल मिळत नाही घटनांमध्ये, पण 55 दिवसामध्ये न्यायदेवतेने सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेतून त्याला फाशी शिक्षा सुनावली आहे। पण आपल्या व्यवस्थेमध्ये अशांना पळवाटा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांनी कुठेतरी दयेचा अर्ज करणे, त्याच्यामध्ये चालढकल होईल आणि त्याला शिक्षा 55 दिवसात निकाल लागलाय, पण वास्तविक त्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जाहीररित्या फाशी दिली पाहिजे। कारण ह्याच्या पुढच्या काळामध्ये असे कृत्य करताना कोणताही माणूस धजावला पाहिजे। या भारतातल्या महिला असतील, भगिनी असतील, या सुरक्षित आहेत। छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं कृत्य हे अत्यंत माणुसकीला आपल्याला न शोभणार आहे। ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला होता, त्याच पद्धतीनं या सरकारने असे कृत्य करणाऱ्यांना खरं तर जाहीररित्या फाशी दिली पाहिजे। तर आपल्या महिला भगिनींना कुठेतरी न्याय मिळत आहे। आमच्या पाठीमागं सरकार उभा आहे आणि न्याय व्यवस्थेवरचा विश्वास त्यांचा दृढ होईल आणि या महिला सुरक्षित समजतील। त्याच्यामुळं माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की या निकालामध्ये जाहीररित्या लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। कारण ज्या बालिकेला ज्या पद्धतीच्या वेदना झाल्या असतील, बाप म्हणून सण करत असताना, त्याच्या घरातले आजोबा म्हणून सण करत असताना, आई म्हणून करत असताना काय त्रास आज ते सण करतायत ह्याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्याच पद्धतीचा त्याच्यापेक्षाही जास्त त्रास देऊन त्याला हाल करून फाशी दिली पाहिजे असं आमचं मत आहे। अतिशय संतप्त प्रतिक्रिया, काय सांगाल, काय भावना? आज नसरापूर येथील चिमुकलेल्या न्यायदेवतेने न्याय दिला असं आम्हाला वाटते। पण असं न होता शिक्षा जी तुम्ही आज म्हणजे जाहीर केली, शिक्षा झाली फाशीची म्हणून, ती शिक्षा अंमलबजावणीत आणून रोड भर रस्त्यामध्ये जर तुम्ही त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली तर कुठेतरी आम्हाला वाटेल की समाजामध्ये असल्या नराधमांना कुठेतरी आळा बसेल आणि हा परत कृत्य करताना 100 वेळा तर विचार करेल की आपण हे कृत्य करावं की नाही करावं। आणि आम्ही लहान मुलांना बाहेर सोडताना 10 वेळा विचार करतो, कुठं गेलेत, काय गेलेत। हा प्रश्न आम्हाला कधी पडणार नाही असं आम्हाला वाटेल, असं आमच्या महिलांच्या समाधानासाठी तरी त्याला भर रस्त्यामध्ये शिक्षा देण्यात यावी। आपण पाहू शकता तीव्र भावना जी आहे ते सोलापूरकरांच्या दिसत आहेत। फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी सोलापूरकरांकडून होत। रवी डोबळे, महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।